नमस्कार भाऊ. आज करमाळा येथील जुने कोर्ट परिसरातील पाणी पुरवठा विभागाच्या किंवा गुढीडावा कालवा उपविभागाच्या कार्यालयासमोर आपण लोक सगळे बसलो आहात. कशा स्वरूपाचं आंदोलन, कशासाठी आंदोलन? दहिगाव उपसा सिंचनची योजना जी चालू आहे ती उन्हाळी आवर्तन जे आहे ते 24 गावासाठी लाभार्थी गाव आहे आणि 24 गावं असताना फक्त यांनी उन्हाळी आवर्तनाला 7 गावांना फक्त पाणी दिले आणि तेही कुठलं नियोजन नाही, कुठलं काही नाही. ज्यांनी फोड म्हणेल तिकडं फोडायचं आणि जिकडं जाईल तिकडं जाईल, कुठलं नियोजन नाही, काय नाही आणि त्यामुळं तुम्हाला आमची गावं पूर्व भागातली वंचित आहेत. म्हणून आज आम्ही इथं बसलो. त्यांचे तर सांगण्यात असं येतं 110 दिवसापर्यंत उन्हाळी आवर्तन चाललं आहे आणि यशस्वी पाणी सगळीकडे झालेलं आहे. मग आज आम्हाला बसायची वेळ का आली? आपल्याला 110 दिवसात जर आम्हाला पाणी दिलं असतं तर आज आम्ही इकडे आलो नसतो ना. त्यांना हारफेटे घेऊन आला असतो ना सत्कार करायला त्यांचा. आज आम्हाला इथं धरणे आंदोलन करायची गरज नव्हती. तसं बघायला गेलं तर भाऊ, पाईप जाळण्याच्या घटना असो किंवा दमदाटीचे जे विषय असो ते मागं आपण लावून धरलेले विषय आहेत. या दहेगाव संदर्भात आपण नेहमी पाठपुरावा करत आलेला आहात. आज मात्र सत्तेत असताना तुमच्याकडं सत्तेचं पद आहे तरी देखील तुम्हाला संघर्ष करावा लागतोय. करमाळ्यातील पाटबंधारे खातं हे पूर्ण निष्क्रिय खातं आहे. इथं त्यांना त्यांचा जर अधिकार चालत नसेल तर मला वाटतं त्यांनी राजीनामा देऊन आपल्या घरी जावं आणि दुसरी माणसं येतील ना, काम करतील. आज तुम्हाला सांगतो पाईप जाळ्याचे विषय असतील, दहिगाव सिंचन बंद आहे. आम्ही गेल्या वर्षी मेमध्येच आंदोलन केलं, तर 1 वर्ष पूर्ण झालं अजून त्या योजना चालू नाही. मग आम्ही कधीपर्यंत संघर्ष करणार? लोकांनी आशेने आता निवडून दिलं आहे की बाबा ही कुठंतरी माणूस काम करेल. बरं, ह्याच्यातनं मी काम नाही झालं तर आम्ही काय करणार आहे? ह्याच्यापेक्षा आता आम्हाला पर्याय राहिला नाही. सत्तेत असून सुद्धा आंदोलनच करावं लागणार आहे. नाही, याला जबाबदार प्रशासकीय अनास्था आहे की निष्काळजी की राजकीय, नेमकं काय? नाही, ती प्रशासनाला आम्ही जबाबदार धरणार. मग त्यांनी ठरवायचं त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे, त्यांना कोण करू नको म्हणतंय, कोण पाणी सोड म्हणतंय, कोण नको म्हणतंय, ही त्यांनी त्यांचा विषय. आपला तो विषय नाही. आम्हाला जो अधिकार आहे प्रशासनाला बोलायचा, प्रशासनाला आम्ही बोलणार. आतापर्यंत कुठल्या गावांना तुम्ही सांगितल्याप्रमाणे पाणी मिळालेलं नाही? 110 दिवसांचा जसा दावा आमदार साहेबांच्या ह्याच्या प्रवक्त्यांकडून करण्यात आला होता. इथं 24 गाव आहेत लाभार्थी. ह्याच्यातले फक्त 7 गावांना पांड्याला पाणी नाही, अर्जुन नगराला नाही, हिसऱ्याला नाही, शेलगावला नाही, फिसऱ्याला नाही, सौंद्याला पाणी नाही. सौंद्याला फक्त 2 दिवस पाणी सुटलं आहे. सालशाला नाही, आळसुंद्याला नाही. मग एवढी गावं जर वंचित असतील तर तुम्हाला सांगतो आज ह्या अधिकाऱ्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी मला वाटतं शेतकऱ्याच्या बांधावर जर जाऊन बघितलं ना, त्यांना हे राजकारण आहे का तुम्हाला सांगतो स्टंटबाजी का काय आहे ते कळलं. तुम्हाला सांगतो त्यांनी फक्त शेतकऱ्याच्या जर लय कळवळा असेल, जर शेतकऱ्याचं तुम्हाला सांगतो हित जाणायचं असेल तर त्यांनी आज शेतकऱ्याच्या बांधावर जायचं आणि फक्त त्यांची काय अवस्था आहे तेवढीच बघायची. बंद नलिका पाईपलाईनचं काम बरेच दिवस बंद होतं, मध्यंतरी चालू होणार म्हणून हे सांगण्यात आलं. नेमकी काय परिस्थिती आहे ते प्रशासनालाच खरं तुम्ही विचारलं पाहिजे हे. कारण आम्ही तुम्हाला वेळोवेळी आंदोलनं करतोय, वेळोवेळी पाठपुरावा करतोय. आम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलं ते पुढच्या आठवड्यात करतो, ह्या आठवड्यात करतो, त्या आठवड्यात, पण कुठलीच काही प्रगती होत नाही. 116 कोटीची योजना आहे तुम्हाला सांगतो. बरं, ह्या तालुक्याला 116 कोटीसारखी योजना संजय मामा शिंदेंनी आणली आणि ही काम पूर्ण केलं तर तुम्हाला आमचा भाग सुजलम सुफलम होईल. बरं, येणाऱ्या पिढ्या बरबाद होत चालल्या आमच्या आणि आम्ही जर गप्प बसलो तर कित्येक पिढ्या पुढच्या बरबाद होतील ना. कोण त्यांच्यासाठी झटेल, कोण अब्दल, तुम्ही सांगा ना. हे काम जर पूर्ण झालं असतं मागील काळात तर आज ही परिस्थिती उद्भवली असती का? अहो, हे काम पूर्ण झालं असतं तर आता पूर्णपणे जेवढे लाभार्थी आहेत ही 24 गावं त्यांना प्रॉपर पाणी मिळालं असतं. पण ही योजना जर नाही होऊ दिली तर कुठनं पाणी मिळेल? आणि तुम्हाला सांगतो आम्ही फक्त आशा लावू नये की बाबा ह्या वर्षी पिकल, त्या वर्षी पिकल. तुम्हाला सांगतो आमच्या शेतकऱ्याला नाही का वाटत आमच्या घरी बंगला असावा, आमच्या घरी गाडी असावा, आमचं बागायत असावा, असं नाही वाटत का? मग तुम्हाला सांगतो त्यांच्या आशात पिकं आता मी म्हणतो बांधावर गेलं तर कळतंय ते काय अवस्था आहे त्यांची. आजच्या आपल्या आंदोलनाचं स्वरूप काय आणि किती वेळ चालणार आहे हे आंदोलन? हे जोपर्यंत प्रशासन आम्हाला पाणी सोडत नाही किंवा ठोस आम्हाला लेखी पत्र देत नाही तोवर आम्ही हे आंदोलन सोडणार नाही. आम्ही इथंच बसणार. विरोधकांकडून हा राजकीय तुमच्यातला श्रेयवादाचा किंवा तुमच्यातली स्पर्धा आहे, स्टंट आहे असा आरोप केला गेला. म्हणून मी अगोदरच सांगितलं की ही जर श्रेयवाद असेल, स्टंट असेल तर तुम्हाला सांगतो ज्यांना वाटतं ना स्टंट आहे त्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर पूर्व भागात जावा
आणि उभा राहून बघा आणि शेतकऱ्याची व्यथा विचारा, मग कळेल तुम्हाला स्टंट आहे का राजकारण आहे का काय. आम्ही पोटतिडकीने शेतकऱ्यांसाठी तुम्हाला इथे येऊन बसलोय. आम्हाला कुठल्या तुम्हाला सांगतो मला मोठं म्हणलं पाहिजे, आम्हाला हे पद मिळलं पाहिजे, आम्हाला ते मिळलं पाहिजे म्हणून आम्ही इथे येऊन बसलो नाही. तुम्हाला सांगतो आम्ही मनाने मोठं आहे, ह्याच्यापेक्षा आम्हाला तुम्हाला सांगतो ते सभापती उपसभापतीपेक्षा आम्हाला आज जास्त मान आहे. कशाला आम्हाला ती पदं पाहिजेत. आमच्या शेतकऱ्याची कामं झाली, विषय संपला. तशी स्पर्धा काही गटामध्ये आहे का तुमच्या? त्यांनी आमच्या म्हटल्याप्रमाणे. गटामध्ये आमचं नेतृत्व हे संजय मामा शिंदे. मामा जे ठरवतील. तर इथली अधिकारी वर्गांशी आपलं काही बोलणं झाले आज? आता काही झालेलं नाही. आम्ही इथं येऊन बसलोय. अजून तरी काही कोणी तसं संपर्क साधलेला नाही. उपविभागीय अधिकारी जे आहेत राजगुरू साहेब, ते सध्याला तर कार्यालयात उपस्थित नाही आहेत. त्यांनी कुणाकडे तरी चार्ज दिला असेल, इथं त्यांनी सांगितलं असेल, त्यांना पत्र पाठवलंय, त्यांचं बोलणं झालंय आणि त्यांना रात्रीही मी सांगितलं की आम्ही तुमच्या कार्यालयात उद्या बसतोय, तुम्ही हजर राहा. मग त्या अधिकाऱ्यांशी आपलं काही बोलणं झालंय आज? राजगुरू साहेबांशी माझं काही बोलणं झालेलं नाही, नाही. कार्यालयाकडून काय संपर्क साधण्याचा प्रयत्न? नाही, मला काही कोणाचा कॉल वगैरे आला नाही. आम्ही येऊन बसणार, ते आम्ही येऊन बसलो.